नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेतच असणार ना? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज काय विशेष तर आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी असणारा एक मुहूर्त आहे की या दिवशी का बरं आपण एवढं विशेष महत्त्व देतो या दिवसाला, त्याच्याबद्दल मी आज हा व्हिडिओ बनवणार आहे. तर किती तुम्ही मोठे व्हा, कलेक्टर व्हा, मोठे मोठे बिझनेसमन व्हा, काही व्हा, परंतु आपली हिंदू संस्कृती कधी सुटलेली नाही आहे आणि हिंदू सण आपल्याला कधी सुटणार नाही आणि सुटणार पण नाही आहे. कारण या सणाचे जेवढं महत्त्व आहे ना, या सणांमुळेच आपली भारतीय संस्कृती आज जिवंत आहे आणि त्या सणांमुळेच का होईना वर आपण सर्व एकत्र आहोत. म्हणून चला तर मग आजचा व्हिडिओ आहे अक्षय तृतीया विशेष. तर तुम्ही कसे आहात? आणि मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवला होता की मनी मॅग्नेट म्हणजे काय, आणि तुम्हाला जर बिझनेस वाढवायचा असेल किंवा बिझनेस करायचा असेल तर कोणकोणत्या वाईट सवयी तुम्हाला सोडवाव्या लागतील, याच्यामधनं मी तुम्हाला हिंदीमधनं व्हिडिओ बनवलेला होता. तर तुमचं प्रेम, तुमची साथ आणि तुमची प्रेरणा इतकं आम्हाला म्हणजे उत्स्फूर्त करतं ना की आपल्या पाठीमागं चला कुणाचं तरी हात आहे बाबा की तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत. तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो नक्कीच बिझनेस स्टार्टअप करा. मार्केटिंगचं काही टेन्शन घेऊ नका, मार्केटिंग होत राहते. कारण माझंही पहिलं मार्केटिंग करायला कोणीही नव्हतं, मी स्वतः माझी मार्केटिंग केली आहे. तर तुमची मार्केटिंग मी स्वतः तयार आहे करायला, फक्त तुम्ही प्रोडक्शन बनवा, एवढीच माझी अपेक्षा आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय म्हणजे काय? कधीही क्षय न पावणारा म्हणजे अक्षय. कधीही क्षय न पावणारा म्हणजे अक्षय. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी तुम्ही जल दान करू शकता, परत तप करू शकता, अजून तुम्हाला म्हणजे कोणकोणत्या गोष्टीतून तुम्हाला पुण्य लागत नाही त्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. तर ह्या गोष्टीची सुरुवात का बरं अशी झाली असेल, याला अक्षय का नाव ठेवलं असेल, तर याच दिवशी भगवान विष्णूने भगवान परशुरामाचा अवतार पृथ्वीवरती घेतला होता आणि याच दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिण्यासाठी सुरुवात केली होती. तसेच याच दिवशी युधिष्ठिर राजा, महाभारतातील युधिष्ठिर राजाला अक्षय पात्र प्राप्त झाले होते. काय? अक्षय प्राप्त झाले होते की त्याच्यामुळे त्याला इतकं पुण्य लागलं ना, त्याच्यामधले अक्षय जे पात्र होतं ना त्याच्यामधले कधीच ते अन्न नाहीसं झालं नाही. काय बरं नाहीसं नसन झालं? तर त्याचा अक्षय कधीच पावला, तो अक्षय राहिलं आणि त्याच्यामुळेच तो त्याच्या कुटुंबालाच न देता त्यांनी प्रजेलाही ते अन्न देण्यासाठी सुरुवात केली आणि त्याच दिवशीपासून दान करण्याची प्रथा रूढ झाली. म्हणजे त्यांनी एकट्याने कधीच अन्न खाल्लं नाही, प्रजेलाही त्याचे सुख दिलं आणि त्याच्या दानाची त्याला 100 पट काय 1000 पट हे पुण्य मिळालं. समजलं? तर याच दिवशी आपल्या अक्षय तृतीयाच्या दिवशी भगीरथ राजाने गंगेला आपल्या पृथ्वीतलावर आणले. काय म्हणजे मेन चांगल्या गोष्टी या दिवशी झालेल्या आहेत, म्हणून आपण हा सण साजरा करतो. तर या दिवशी जर तुम्ही ब्राह्मणाला म्हणा, आपलं कुणालाही जर तुम्हाला ब्राह्मण नसेल तर कुणालाही तुम्ही एक घास चारू शकता. नसेल कुणी तुमच्याकडे घास चारण्यासाठी गाईला घास देऊ शकता, तर पादत्राणे देऊ शकता, छत्री देऊ शकता, कैरीचे पने देऊ शकता आणि मेन म्हणजे जवळ देऊ शकता. हे जर तुम्ही दान केलं ना मला 1000 पट पुण्य लाभणार आहे. किती तुम्ही पापी असू द्या, किती तुम्ही पापी असली, ह्या दिवशी दान केलं ना त्याचं पुण्य कधीच नाहीसं होणार नाही. साक्षात यमदेव जरी आला ना तरी तो नाहीसं होऊ शकणार नाही. एवढे या दिवसाला तेवढं महत्त्व आहे. तसेच हा दिवस आपण पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी पण साजरा करतो. आपल्या गावठी भाषेत त्याला आखिदी म्हणतात आणि शुद्ध भाषेत त्याला अख्खी म्हणतात. तर आपली गावठी भाषाच बोलूया आपण की आखिदी. आपण म्हणजे पूर्वज जेवायला घालतो, या दिवशी घालतो ना, तर पूर्वज जेवण्यासाठी येतात. हा दिवस मेन त्यांचा असतो. वर्षातून एकदा दोनदा म्हणजे एक पितरपाठात एकदा आणि एकदा आखिदीच्या दिवशी पूर्वज आपली तर जेवायला येतात. आता याच्यावरती सुद्धा कुणाचा विश्वास आहे, कुणाचा नाही. बरं आमचा आहे, आम्ही हिंदू धर्मातले असल्यामुळे आमचा विश्वास आहे की पूर्वज या दिवशी जेवण्यासाठी येतात. या दिवशी पुरणपोळी कुणी बनवतं, कुणी रसपोळी बनवतो, म्हणजे ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार आपण हा जेवणासाठी घाट घातलेला असतो आणि पूर्वजांना आपण खुश ठेवतो. पण तुम्हाला पण जर दान करायचं असेल ना, तुम्ही छत्री आणि गाय दान करा. या दिवशी इतकं महत्त्व आहे ना गायदान केल्याचं, पूर्वजांना वरती होतं ते. म्हणून ह्या दिवशी पादत्राणे
छत्री आणि तुम्ही गायदान करू शकता. म्हणून अक्षय तृतीया आपण हा मोठ्या विशेष पद्धतीने साजरे करतो. तसेच महाराष्ट्रातल्या बायका ह्या दिवशी चैत्र महिन्यातील या दिवशी गौरीची पूजा करतात. कोणाची? गौरीची पूजा. आणि ह्या दिवशी आपण हळदी कुंकवासाठी जर महिला बोलावलं ना तर अतिविशेष पुण्य लागते. त्यांना तुम्ही कैरीची पणी देऊ शकता. आणि मेन भिजवलेले हरभरे असतात ना, भिजवलेल्या हरभऱ्यांनी सुवासिनीची ओटी भरायची अशी पद्धत आहे महाराष्ट्रात. म्हणजे कुणाकडं आहे कुणाकडे नाही, आमच्या तिकडे तर पद्धत महाराष्ट्रात आहे अशी की आपण जर ओल्या हरभऱ्यांनी जर सुवासिनीची ओटी भरली ना आपलं सौभाग्य वाढतं. मग अक्षय दिवशी मग आपले सौभाग्य अक्षय राहते, कधी क्षय पावत नाही. तर म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण गृहप्रवेश करू शकतो, सोने खरेदी करू शकतो. म्हणजे शुभ कार्य ह्या दिवशी शुभ कार्य जर तुम्ही केले ना ते कधी अशुभ होणार नाही. आणि याच्यामध्ये मेन म्हणजे अडथळा कधीच येऊ शकणार नाही तुम्हाला, कारण वरूनच परवानगी. मेन स्वर्गाचे दार ह्या दिवशी उघडे असतात पूर्वजांना खाली येण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी. आणि पूर्वज पण आपला आशीर्वाद देतात. आपण जेवढं पूर्वजांचं करू ना तेवढं आपला आशीर्वाद लाभ करतो. आणि आपण पूर्वजांना जर जेवणही घातलं ना तर आपल्याला पितृदोष लागतो. म्हणून या दिवशी किती तुमचे म्हणजे भांडणं झालेलं असू द्या, किती काही वाईट असू द्या, तरी ह्या दिवशी पूर्वजांना नक्की आणि नक्की जेवायला बोलवा. आणि नाही तुम्हाला कुणाला बोलवता आलं तर गाईच्या मुखी तरी घास द्या. ह्या दिवशी तुम्ही पहिली रोटी कधी पण गाईच्या पोटीच घालायची. मग तुम्ही आज जर काही जेवण बनवलं असेल ना त्याचा पहिला दिवस बघा गाईच्या पोटी घालून, मग वर्षात काय अनुभव होतो ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी काय काय दान करता हेही सांगा. आणि माझ्या मैत्रिणीला माझे विशेष म्हणजे सांगणे तुम्ही ह्या दिवशी सुवासिनीची ओटी नक्की भरा. धन्यवाद.